नमस्कार मंडळी, मी साक्षी लाड तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते। कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेत राहा, सेफ राहा, स्वस्त राहा। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे की इथे छान असा यम्मी कोलंबी पुलाव आहे। ती आज आपण रेसिपी बघणार आहोत, सोपी अशी कोलंबी पुलावची रेसिपी। तर सर्वप्रथम आपण इथे कुकरमध्ये तेल घालून घेत आहोत। तेल थोडंसं जास्त घालायचं आहे कारण आपण त्याच्यामध्ये कोलंबी शिजवून घेणार आहोत। तर सगळ्यात पहिला मी इथे कांदा घालून घेत आहे। बारीक कट केलेला कांदा आहे आणि हा एक मोठ्या आकाराचा बारीक कट केलेला कांदा आहे। तो छान आता आपल्याला असा गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता कांदा आपला छान असा गुलाबी कलर त्याला आलेला आहे, म्हणजेच तो शिजला आहे। आता त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया। ते बारीक कट केलेले मी छोटे 2 टोमॅटो घेतले आहेत। तुमच्याकडे मोठा असेल तर तुम्ही एकही घेऊ शकता आणि तो पण आपण छान परतवून घेऊया कांद्याबरोबर। आणि त्याच्यामध्ये थोडंसं आता आपण मीठ घालूया जेणेकरून तो टोमॅटो आणि कांदा लवकर शिजतील, थोडा आपला वेळ वाचेल। आता तुम्ही बघू शकता इथे टोमॅटो आणि कांदा छान असे शिजलेले आहेत। आता आपण त्यामध्ये हे मी ठेचा केला आहे, त्याच्यामध्ये आहे मिरची, आलं, लसूण। तर हा ठेचा घालून घेतला आहे आणि कोथिंबीर थोडीशी। तर तो ठेचा आपण परतून घ्यायचा आहे। ह्याने खूप असं ढवळताना खूप छान असा स्मेल येतो आणि चव तर भारीच येते। तुम्हाला जसं तिखट पाहिजे असेल तसं तुम्ही मिरचीचं प्रमाण घेऊ शकता। मी इथे 3 मिरच्या घेतल्या आहेत, थोडी कोथिंबीर, अर्धा इंचचा आलं आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर मी आता इथे तुम्ही बघू शकता अर्धा चमचा हळद घातली आहे। गरम मसाला घालून घेत आहे। हा 1 चमचा गरम मसाला आहे। खूप झटपट आणि चविष्ट होणारा हा कोलंबी पुलाव आहे। धणेपूड घातली आहे मी 1 चमचा आणि आपला लाल तिखट हा 1 चमचा आहे। आणि छान मसाले आपण सगळे एकजीव करून घेऊया। बघू शकता किती सुंदर असा हा कलर त्याला आलेला आहे। चवीनुसार मीठ, म्हणजे आता आपल्याला ह्याच्यामध्ये कोलंबी ॲड करायची आहे तर कोलंबीला लागेल इतपत मीठ। आता मी हे 1 बाऊल मीडियम आकाराची म्हणू शकतो आपण ह्याला कोलंबी घेतली आहे आणि ते आपण आता ह्या मसाल्यांमध्ये एकजीव करून घेऊया। खूप छान दिसत आहेत बघा, असंच बघून खावंसं वाटतंय ते चपाती बरोबर नाही तर भाकरी बरोबर। एवढी चविष्ट आणि छान दिसत आहेत। त्यामध्ये हे मी 2 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत आणि ते तांदूळ जवळजवळ अर्धा तास भिजवून ठेवलेले आहेत आणि ते मी आता ॲड करते त्याच्यामध्ये। हे बासमती अख्खा तांदूळ आहे, हा मोठे तांदूळ बासमती। पुलावासाठी तुम्ही बासमती तांदूळ यूज करू शकता, जो त्याचा छान पुलाव बिर्याणी चांगलीच होते। आणि आता आपण ह्याला एकत्र करून घेऊया। तुमच्या घरी पण तुम्ही नक्की ट्राय करा कारण झटपट होतो आणि खूप छान लागतो। गरमागरम खाल्लात तुम्ही तर आहा, एकदमच खूपच छान। तर चवीनुसार परत आपण मीठ घालून घेऊया आणि त्याला हलक्या हाताने ढवळून घेऊया जेणेकरून आपला तांदूळ तुटणार नाही। आणि ह्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। तर आता मी इथे 2 ग्लास तांदूळ घेतले आहेत, तर त्या अंदाजाने आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत। जर मी 2 ग्लास तांदूळ घेतले आहेत आणि आपले कोलंबी, तर त्याप्रमाणे आता मी 3 ग्लासपर्यंत हे पाणी घालणार आहे। 3 आणि त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त, म्हणजे आपला जर आता ही भाताची लेअर आहे किंवा ही पूर्ण लेअर आहे
तर त्याच्या अजून एक पट जास्त ही लेअर पाण्याची राहिली पाहिजे. गरम पाणीच घालायचं आहे. आणि आता ह्याच्यावर मी कोथिंबीर अशा पद्धतीने घालून घेत आहे. तुम्ही पाहिजे तर लिंबू पण पिळू शकता, मी नाही पिळलं आहे. आणि आता मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे. इथे आता आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंड झाल्यानंतर मी उघडला आहे. तर तुम्ही बघू शकता यम्मी यम्मी अशी ही बिर्याणी पुलाव आपला रेडी आहे. तोंडाला पाणी सुटेल असा पुलाव. आणि बघू शकता कलर पण त्याला किती छान आला आहे. पूर्ण मसाले छान त्याला मिक्स झाले आहेत. आणि हा गरमागरम पुलाव आता आपल्याला सर्व करायचा आहे. तर आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हा बघा मंडळी, लवकरात लवकर झटपट असा होणारा कोलंबी पुलाव. जर तुमच्या फ्रीजमध्ये कोलंबी असेल तर आपल्या घरी हे बाकीचं साहित्य तर असतंच. आणि किंवा कोलंबी नसेलही तरी आपण पटकन आणून हा कोलंबी पुलाव पटकन होणारा आहे. तर तुम्ही नक्की हा पुलाव घरी ट्राय करा आणि मला केल्यानंतर तुमचा अभिप्राय कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजबरोबर शेअर करा. आणि हा तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद.